एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन म्हणजेच BMC हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आज आपण पाहत आहोत युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 आहे ओव्हरव्ह्यू ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. तर कन्स्ट्रक्शन करता जितके मटेरियल वापरले जातात त्या सगळ्या मटेरियलची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. या युनिटचं जे काही वेटेज आहे ते वेटेज आहे टोटल 12 मार्क्स. 12 मार्कांचं युनिट आहे. म्हणजे जे तुमची फायनल 70 मार्कची एक्झाम आहे त्यामध्ये 12 मार्कांचे क्वेश्चन हे या युनिटवर असणार आहेत. तसं पाहायला गेलं तर रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा आपल्याला या युनिटची प्रॅक्टिकली खूप मदत होते. आपल्याला माहीत पाहिजे ॲज अ सिव्हिल इंजिनियर की कन्स्ट्रक्शन करता कोणकोणते मटेरियल यूज केले जातात. आता या युनिटचे जर खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहायचे झाले तर ते टोटल 10 ते 12 क्वेश्चन्स आहेत. 10 ते 12 असे टॉपिक आहेत ज्यामध्ये क्वेश्चन विचारल्या जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर बाळांनो ते टॉपिक लिहून घ्या, मग तो टॉपिक मी एक एक एक्सप्लेन करेल. त्यामध्ये काय काय वाचायचंय, काय काय पाठ करायचंय ते तुम्हाला सांगेल. लक्ष द्या, शेवटपर्यंत लक्ष असू द्या. तर पहिला पॉइंट आहे स्कोप ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल इन व्हेरियस सिव्हिल इंजिनिअरिंग सेक्शन. सिव्हिल इंजिनिअरिंगचे वेगवेगळे सेक्शन आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत ज्यामध्ये सिव्हिल इंजिनियर काम करतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरावंच लागतं. मग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा स्कोप काय आहे ते आपल्याला विचारलं जातं. स्कोप ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. मग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा स्कोप काय आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे. दुसरा पॉइंट रोल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग इन ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा काय रोल आहे. नॉर्मली जरी तुम्ही सिव्हिल इंजिनियर नाही आहात पण प्रत्येकाला घर तर बांधावं लागतं ना. तुम्हाला माहिती आहे माणसाच्या 3 नीड्स आहेत, 3 गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. फूड शेल्टर आणि तुमचं जे काय आहे क्लोथ. फूड शेल्टर आणि क्लोथ. तर यामध्ये जो शेल्टर आहे निवारा तो बांधायचं काम सिव्हिल इंजिनियर करतो. मग ह्युमन लाईफमध्ये तुम्ही इंजिनियर असो किंवा नसो तुम्हाला शेल्टरची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा त्यामुळेच ह्युमन लाईफवर फार मोठा रोल आहे, ह्युमन लाईफवर फार मोठा इम्पॅक्ट आहे. मग काय बरं ह्युमन लाईफमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल यावर क्वेश्चन येतो. तिसरा क्वेश्चन सिलेक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियल सिलेक्ट करताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणते प्रिकॉशन घेतले पाहिजे. कन्स्ट्रक्शन मटेरियल सिलेक्ट करताना मटेरियलच्या कोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्या पाहिजे ते या ठिकाणी तिसऱ्या क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन नंबर 4 गिव्ह बोर्ड क्लासिफिकेशन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियलचं क्लासिफिकेशन करता यायला पाहिजे. मग बोर्डने दिलेलं जे काही बोर्ड क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन कोणतं. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन मटेरियलचं क्लासिफिकेशन विचारलं जातं. चौथा क्वेश्चन. पाचवा क्वेश्चन रिक्वायरमेंट ऑफ गुड बिल्डिंग स्टोन. सर्वांना माहिती आहे कन्स्ट्रक्शन करता स्टोन्स वापरले जातात. अजूनही अगोदरही वापरले जायचे खूप जास्त प्रमाणात, आता वापर थोडा कमी झालाय. तर बिल्डिंग स्टोनच्या आपण असं केव्हा म्हणू शकतो की हा बिल्डिंग स्टोन चांगल्या क्वालिटीचा आहे. गुड बिल्डिंग स्टोनच्या रिक्वायरमेंट काय हे पण एक्झामला येतं. त्यानंतर 6वा क्वेश्चन ड्रॉ क्रॉस सेक्शन ऑफ ट्रंक ऑफ टिंबर. टिंबरचा जो ट्रंक आहे त्याचा क्रॉस सेक्शन तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. थोडक्यात टिंबरची इन्फॉर्मेशन एक्झामला येऊ शकते. टिंबरची डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. 7वा क्वेश्चन रिक्वायरमेंट ऑफ गुड टिंबर. असं मी केव्हा म्हणेल जेव्हा हे चांगल्या क्वालिटीचं टिंबर आहे असं मी केव्हा म्हणू शकेल. गुड टिंबरच्या प्रॉपर्टीज कोणत्या, चांगल्या टिंबरमध्ये आपण काय प्रॉपर्टीज पाहिल्या पाहिजे, गुड टिंबरच्या रिक्वायरमेंट. 8वा क्वेश्चन सीझनिंग ऑफ टिंबर अँड डिफेक्ट्स इन टिंबर. आपण असं केव्हा म्हणतो की टिंबरचं हे सीझनिंग चालू आहे. टिंबरचा सीझन केव्हा असतो, टिंबरचं सीझनिंग करणं म्हणजे काय, आणि टिंबरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डिफेक्ट्स पाहायला मिळतात. त्यानंतर येतं 9वा ब्रिक्स. ब्रिक्स म्हणजे काय, ब्रिकचे किती टाइप्स आहेत, ब्रिकची साईज काय असते नॉर्मली, आणि ब्रिकचं स्केच काढता यायला पाहिजे. स्क्रीनशॉट घ्या. हे या टाईपवर या टॉपिकवर क्वेश्चन हमखास येतो. काहीच नाहीये, 7-8च क्वेश्चन आहेत प्रॉपर करायचे आपल्याला. मी एक्सप्लेन करणार आहे की त्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन येतो बाळांनो 10 नंबरचा पॉइंट येतो सिमेंट. सिमेंट म्हणजे काय
सिमेंटचे टाईप कोणकोणते, सिमेंटच्या प्रॉपर्टीज कोणत्या पाहायला पाहिजे, सिमेंटच्या प्रॉपर्टीज कोणत्या, यावर क्वेश्चन येतो. त्यानंतर क्लासिफाय बिल्डिंग ॲज मेन्शन्ड इन NBC. तुम्हाला माहिती आहे NBC 2005 मध्ये बिल्डिंगचं जे क्लासिफिकेशन केलं गेलं ते क्लासिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचंय, म्हणजे बिल्डिंगचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला शो करायचंय. ते पण तुम्हाला सांगणार, यावर हमखास क्वेश्चन येतो बरं का. बिल्डिंग क्लासिफिकेशन बाय NBC हमखास क्वेश्चन येतो. आणि 12वा शेवटचा क्वेश्चन आहे, तुम्हाला डिफरन्स सांगायचा आहे की लोड बेअरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर मध्ये काय डिफरन्स आहे. लोड बेअरिंग स्ट्रक्चर फ्रेम स्ट्रक्चरचा डिफरन्स हमखास एक्झामला येतो. असे टोटल 12 पॉईंट या युनिटमध्ये आहेत. 12 मार्कांचा युनिट आहे. खूप महत्त्वाचे टॉपिक मी सांगितलेत. प्रत्येक टॉपिक मध्ये काय लिहायचंय, काय पॉईंट कन्सिडर करायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, चला आता पहिला पॉईंट कोणता पाहिला होता, स्कोप ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियलचा स्कोप काय, हा क्वेश्चन आहे बघा. तर कन्स्ट्रक्शन मटेरियलचा स्कोप एक्झामला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्सेस लिहायचे. पहिलं, युज्ड इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मटेरियल कुठं वापरलं जातं, बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये. कुठल्याही बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियलला स्कोप असतो, यूज केलं जातं. मग तुम्ही म्हणाल सर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, हाऊसचं कन्स्ट्रक्शन, स्कूलचं कन्स्ट्रक्शन, हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन, कुठलीही बिल्डिंग असू द्या तिच्या कन्स्ट्रक्शन मध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियलचा यूज केला जातो. हे तिचा पहिला स्कोप. दुसरा, यूज इन इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये पण वापरतात कन्स्ट्रक्शन मटेरियल. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये, ब्रिजच्या कन्स्ट्रक्शन मध्ये, डॅमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये पण वापरतात कन्स्ट्रक्शन मटेरियल. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियलच वापरतात. तिसरा स्कोप, यूज्ड इन वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन वर्क. पाणी पुरवठा योजना, वॉटर सप्लाय सिस्टीम म्हणजे पाणी पुरवठा सिस्टीम, आणि सॅनिटरी सिस्टीम म्हणजे जे काही घाणेरडं पाणी आहे, जे काही सॅनिटरी सिस्टीम आहे त्याच्यातून आपण गटर वगैरे पाणी बाहेर काढतो. मग सॅनिटरी सिस्टीम डेव्हलप करताना, वॉटर सप्लाय स्कीम डेव्हलप करताना कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरावं लागतं. अजून सिलेक्शन ऑफ एक्स द स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, कॉस्ट अँड सेफ्टी. कन्स्ट्रक्शन मटेरियलचं सिलेक्शन करणं फार गरजेचं आहे. कारण सिलेक्शनमुळं कळतं की त्या ठिकाणी त्या बिल्डिंगची स्ट्रेंथ किती, बिल्डिंगची ड्युरेबिलिटी किती, बिल्डिंगची कॉस्ट किती, बिल्डिंगची सेफ्टी किती. या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात त्या कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या सिलेक्शनवर. म्हणून सिलेक्शन फार गरजेचं. हा यांचा स्कोप आहे. न्यू मटेरियल इम्प्रूव्ह सस्टेनेबिलिटी आणि इफिशियन्सी. नेहमी कन्स्ट्रक्शन मटेरियल नवीन नवीन वापरावं. फार जुन्या काळातलं म्हणजे फार जुनं कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरू नये. उदाहरणार्थ सिमेंटची गुणी एकदा जर त्या ठिकाणी पॅक केली का ती 3 महिन्याच्या आत यूज व्हायला पाहिजे. 3 महिन्यानंतर जर वापरली तिची स्ट्रेंथ हळूहळू कमी होत जाते. म्हणजे नवीन कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरलं तर इफिशियन्सी आणि सस्टेनेबिलिटी आपल्याला चांगली मिळते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या लाईफवर याचा फार मोठा स्कोप आहे कन्स्ट्रक्शन मटेरियलचा. काय डाऊट आहे. मग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा स्कोप सांगताना सांगायचं की बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये वापरतात कन्स्ट्रक्शन मटेरियल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये वापरतात कन्स्ट्रक्शन मटेरियल, वॉटर सप्लाय सिस्टीम, सॅनिटरी सिस्टीम डेव्हलप करताना वापरतात कन्स्ट्रक्शन मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियलचं सिलेक्शन हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यावर ठरतं बिल्डिंगची स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, कॉस्ट अँड सेफ्टी. कन्स्ट्रक्शन मटेरियल हे नेहमी नवीन मटेरियल यूज करावं. त्यामुळे तुमच्या कन्स्ट्रक्शनची इफिशियन्सी वाढते, सस्टेनेबिलिटी वाढते. हे आहेत कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या स्कोपचे मुद्दे. लिहिता येतील का पा, आहे की नाही सिंपल. काहीच वाचायचं नाही, फक्त याच एका पॉइंटला आपल्याला एक्सप्लेन करायचं एका सेंटेन्समध्ये. दुसरा मुद्दा येतो, दुसरा क्वेश्चन आहे रोल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग इन ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफ मध्ये म्हणजे मानवी जीवनामध्ये सिव्हिल इंजिनिअरचा रोल काय, काय रोल आहे बरं आपल्या ह्युमन लाईफ मध्ये. फार मोठा रोल आहे बघा. प्रोव्हाइड शेल्टर. आपल्याला निवाऱ्याची गरज आहे. माणसाला त्याच्या आयुष्यात निवाऱ्याची गरज असते, शेल्टरची गरज असते. आणि शेल्टर प्रोव्हाइड करायचं काम सिव्हिल इंजिनियर करतो. सिव्हिल इंजिनियर शेल्टर प्रोव्हाइड करतो म्हणजे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, हाऊसिंगचं कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनियरकडे असतं. दुसरं,
डेव्हलप्स ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ट्रान्सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम पण सिव्हिल इंजिनियरचं आहे. म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन, रेल्वे कन्स्ट्रक्शन, ब्रिज कन्स्ट्रक्शन, डॅम कन्स्ट्रक्शन, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं काम सिव्हिल इंजिनियरचं आहे. ट्रान्सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम सिव्हिल इंजिनियरचं आहे. एन्शुअर वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन, वॉटर सप्लाय स्कीम डेव्हलप करणे, सॅनिटरी सिस्टीम डेव्हलप करणे, याच्यामध्ये सुद्धा बाळांनो सिव्हिल इंजिनियरचा फार मोठा रोल असतो. सपोर्ट्स इकॉनॉमिक ग्रोथ, परत इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ किंवा इंडस्ट्रीची ग्रोथ, इकॉनॉमिकल ग्रोथ ऑफ द सिटी अँड कंट्री. कुठल्याही देशाची इकॉनॉमिकल ग्रोथ ही कोणावर डिपेंड आहे? सिव्हिल इंजिनियरच्या रोलवर डिपेंड आहे. आपण म्हणतो ना की तो देश फार जास्त प्रगत आहे, तो देश फार जास्त विकसित आहे. कशामुळे म्हणतो? कारण त्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट डिपेंड आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रोलवर. इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सेफ्टी, ह्युमन लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याकरता, ह्युमन लाईफची सेफ्टी इम्प्रूव्ह करायची असेल तर बाळांनो सिव्हिल इंजिनिअरिंग फार गरजेचं आहे. मग कुठं कुठं यूज होतो सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल? काय आहे की शेल्टर प्रोव्हाइड करणे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करणे, वॉटर सप्लाय सिस्टीम, सॅनिटरी सिस्टीम डेव्हलप करणे, कुठल्याही कंट्रीची इकॉनॉमिक ग्रोथ होण्याकरता, कुठल्याही कंट्रीची इकॉनॉमिक ग्रोथ व्हावी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं, याकरता सिव्हिल इंजिनिअरिंग फार गरजेची आहे. ह्युमन लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हावी, ह्युमन लाईफची सेफ्टी इम्प्रूव्ह व्हावी, याकरता सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल फार गरजेचा आहे. कळालं का रे कुठं कुठं यूज होतो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या? हेच मुद्दे लिहायचे आहेत, कुठले पण 4, आणि त्याला एक सेंटेन्स मध्ये एक्सप्लेन करायचे. जमेल? त्यानंतर बाळांनो थर्ड पॉइंट येतो सिलेक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. मग कन्स्ट्रक्शन मटेरियल जर इतके महत्वाचे आहेत तर त्यांचं सिलेक्शन करताना काय विचार केला पाहिजे? तर कन्स्ट्रक्शन मटेरियल सिलेक्ट करताना काही फॅक्टर विचारात घेतले पाहिजे, काही फॅक्टर कन्सिडर केले पाहिजे जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन मटेरियलचं सिलेक्शन करताय. कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी विचारात घेतले पाहिजे? तर पहिला फॅक्टर स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी. त्या कन्स्ट्रक्शन मटेरियलची स्ट्रेंथ काय, कन्स्ट्रक्शन मटेरियलची ड्युरेबिलिटी किती आहे, हे गोष्टी पाहिल्या पाहिजे. अवेलेबिलिटी अँड कॉस्ट, ते कन्स्ट्रक्शन मटेरियल आजूबाजूला अवेलेबल आहे का, त्या कन्स्ट्रक्शन मटेरियलची एकूण कॉस्ट किती, एकूण त्याच्यावर खर्च किती होतोय, आणि ते मटेरियल आजूबाजूला अवेलेबल होईल का, याचा विचार केला पाहिजे. समजा मला टाईल बसवायची आहे बिल्डिंग मध्ये, फ्लोरिंग मध्ये, मी गुजरातवरून फरशी मागवणार का महाराष्ट्रात? परवडेल का? आणि जर एक फरशी कमी पडली मग गुजरातला आणायला जाणार का? थोडक्यात ते मटेरियल लोकली अवेलेबल पाहिजे, त्याची कॉस्ट पण इकॉनॉमिकल पाहिजे, हे फॅक्टर पाहिले पाहिजे मटेरियल सिलेक्ट करताना. वर्कॅबिलिटी, की खरोखर वर्केबल मटेरियल आहे का, ते मटेरियल ऍक्च्युली आपण साईटवर वापरू शकतो का, त्याच्याबरोबर काम करता येईल का, वर्कॅबिलिटी पाहिजे. रेजिस्टन्स टू वेदर अँड फायर, त्या मटेरियलने फायरला रेजिस्ट केलं पाहिजे, आजूबाजूच्या वेदर कंडिशनला रेजिस्ट केलं पाहिजे. ऊन वारा पाऊस याचा त्याच्यावर परिणाम व्हायला नको, आग पटकन लागायला नको. मेंटेनन्स रिक्वायरमेंट, मेंटेनन्स सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. मेंटेनन्स किती वेळा करावा लागतो? कन्स्ट्रक्शन मटेरियल असं पाहिजे की त्याला मेंटेनन्स नकोच, पण कमीत कमी मेंटेनन्स चालेल. मेंटेनन्स जास्त असेल तर ते मटेरियल सिलेक्ट करायचं नाही. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, बरं आपण जे कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरतोय त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होतो का, पर्यावरणाला ते डेंजरस आहे का, हे पाहिलं पाहिजे. हे मुद्दे कन्सिडर केले पाहिजे जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन मटेरियलचं सिलेक्शन करता. स्ट्रेंथ पाहिली पाहिजे, ड्युरेबिलिटी पाहिली पाहिजे, अवेलेबिलिटी पाहिली पाहिजे, कॉस्ट पाहिली पाहिजे, वर्कॅबिलिटी पाहिली पाहिजे, वेदर आणि फायरला रेजिस्ट करतो का, मेंटेनन्स किती करावा लागतो, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय आहे, हे फॅक्टर कन्सिडर केले पाहिजे जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन मटेरियलचं सिलेक्शन करताय. काय डाऊट आहे? कन्सेप्ट क्लिअर? लिहिता येईल? चौथा क्वेश्चन येतो ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियलचं क्लासिफिकेशन हमखास एक्झामला येतं. कन्स्ट्रक्शन मटेरियलचं क्लासिफिकेशन करताना या वेगवेगळ्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन मटेरियलचं क्लासिफिकेशन करतात. पहिलं क्लासिफिकेशन आहे नॅचरल मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियल नॅचरल असतं किंवा आर्टिफिशियल असतं. जर ते मटेरियल नॅचरली अवेलेबल आहे मग ते नॅचरल मटेरियल आहे, आणि ते मटेरियल जर मॅनमेड आहे तर त्याला आर्टिफिशियल मटेरियल म्हणतात. मग नॅचरल कन्स्ट्रक्शन मटेरियल कोणतं? तर नॅचरल कन्स्ट्रक्शन मटेरियल स्टोन, दगड,
टिंबर म्हणजे लाकूड, सँड म्हणजे वाळू. हे नॅचरल कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, स्टोन, टिंबर, सँड. आर्टिफिशियल मटेरियल पण असतं. आर्टिफिशियल मटेरियल मध्ये येतं ब्रिक्स, विटा मॅनमेड आहेत ना, सिमेंट मॅनमेड आहे आणि स्टील मॅनमेड आहे. हे आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे जे मॅनमेड आहेत, म्हणजे सिमेंट आहे, ब्रिक आहे, स्टील आहे. कळतंय? तिसरं लिहायचं आहे कॉम्पोजिट मटेरियल. कॉम्पोजिट मटेरियल जर म्हटलं तर असं कुठलं मटेरियल आहे जे दोन मटेरियल मिक्स करून तयार केलंय, जसं RCC, कॉन्क्रीट, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, नुसतं कॉन्क्रीट, हे कॉम्पोजिट कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त मटेरियल आपण मिक्स करतो तेव्हा तयार होतंय कॉम्पोजिट कन्स्ट्रक्शन मटेरियल. पुढे येतं फेरस मटेरियल. फेरस मटेरियल म्हणजे असं मटेरियल ज्यात आयर्न वापरलेलं आहे, लोखंड वापरलेलं आहे, स्टील आहे, आयर्न आहे, हे फेरस मटेरियल आहे. नॉन फेरस मटेरियल असतं ज्याच्यामध्ये आयर्न नसतो पण ते कन्स्ट्रक्शन करता वापरतात. मग त्यात येतो ॲल्युमिनियम, कॉपर. ॲल्युमिनियम कॉपरच्या वायरी वापरतो ना इलेक्ट्रिसिटीला कन्स्ट्रक्शनमध्ये. मग हे झाले वेगवेगळे क्लासिफिकेशन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. नॅचरल मटेरियल, आर्टिफिशियल मटेरियल, कंपोजिट मटेरियल, फेरस मटेरियल, नॉन फेरस मटेरियल. काय डाऊट आहे का बा? जमेल एक्झामला लिहिता येईल एक एक वाक्य. पुढे येतं बाळांनो 5वा क्वेश्चन, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड बिल्डिंग स्टोन. आता मी माझ्या कन्स्ट्रक्शन करता स्टोन वापरणार आहे. माझ्या कन्स्ट्रक्शन करता मी वापरणार आहे दगड, स्टोन्स. आता चांगल्या क्वालिटीचे स्टोन्सची रिक्वायरमेंट काय? मी असं केव्हा म्हणेल की हे स्टोन चांगल्या क्वालिटीचे आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, तुमच्या स्टोनची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली पाहिजे. त्याच्यावर किती कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला तरी स्टोन कोलॅप्स व्हायला नको, त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली पाहिजे. ड्युरेबिलिटी चांगली पाहिजे, वेदर रेजिस्टंट पाहिजे, त्यांनी वेदरला रेजिस्ट केलं पाहिजे, ड्युरेबिलिटी सुद्धा चांगली पाहिजे. फ्री फ्रॉम क्रॅक्स अँड फ्लॉज, स्टोनला क्रॅक्स नसावेत, स्टोनला असे फ्लॉज नसावेत, म्हणजे स्टोन वाकडा तिकडा नसावा, स्टोनला क्रॅक्स नसावेत. गुड ॲपरन्स, स्टोन दिसायला सुंदर असावा, गुड ॲपरन्स, लुक चांगला पाहिजे. लो वॉटर ॲब्सॉर्प्शन, त्या स्टोनने वॉटर ॲब्सॉर्ब करता कामा नये, वॉटर ॲब्सॉर्प्शन कमी पाहिजे. इझी टू ड्रेस अँड वर्क, बरं त्याचं ड्रेसिंग करणं इझी असलं पाहिजे, म्हणजे त्याला पाहिजे तसा शेप देता आला पाहिजे. ह्या क्वालिटी असतील तर ते मग गुड बिल्डिंग स्टोन येतो. काय क्वालिटी पाहिजे? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ त्याची हायर पाहिजे, ड्युरेबिलिटी जास्त पाहिजे, वेदर रेजिस्टंट तो स्टोन असला पाहिजे, त्याच्यावरती क्रॅक्स किंवा फ्लॉज नसावेत, ॲपरन्स त्याचा गुड पाहिजे, वॉटर ॲब्सॉर्प्शनही कमी पाहिजे आणि त्याला हवा तसा शेप देता आला पाहिजे. इझी टू ड्रेस अँड वर्क. कळालं का रिक्वायरमेंट ऑफ गुड बिल्डिंग स्टोन? इझिली तुम्ही लिहू शकता. पुढचा क्वेश्चन आहे क्रॉस सेक्शन ऑफ ट्रंक ऑफ टिंबर ऑर लेबल. तुम्हाला माहिती आहे झाडाला बुंदा असतो, बुंदा, झाडाचं मोठं खोड त्याला बुंदा म्हणतात आणि त्या बुंद्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ट्रंक. मग टिंबर म्हणजे लाकूड आणि ट्रंक म्हणजे बुंदा, झाडाचा लाकडाचा बुंदा. ठीक आहे. मग ह्या टिंबरचा जो ट्रंक आहे त्याचा क्रॉस सेक्शन, त्या क्रॉस सेक्शनचे पार्ट आपल्याला एक्झामला विचारतात. तिथं तुम्हाला ना डायग्राम विचारतात. बरं चला मी तुम्हाला डायग्राम दाखवतो मग एक्सप्लेन करतो. चला, अशा पद्धतीचा असतो पहा ट्रंक ऑफ टिंबर म्हणजे झाडाचा बुंदा. तर याच्यामध्ये काय पाहायला भेटतं रे? सगळ्यात आतल्या भागात असतो पीठ, द पीठ. हा आतला भाग दिसतोय का? हा पीठ आहे. त्यानंतर या ठिकाणी दिसतात ते रिंग्स. आतली रिंग छोटी आहे, बाहेरची रिंग मोठी आहे, याला म्हणतात ग्रोथ रिंग. काय म्हणतात? ग्रोथ रिंग. सगळ्यात कडेच्या बाजूने असतं थोडा वेगळ्या कलरचं लाकूड, त्याला म्हणतात सॅपवूड. बघा याचा कलर थोडा जास्त येलो आहे. त्याच्या आतमध्ये व्हाईट कलर दिसतोय का? याला म्हणतात हार्टवूड. काय म्हणतात? हार्टवूड. कडेची जी साल दिसते का, कडेची साल, याला म्हणतात डेड बार्क. डेड बार्क म्हणजे झाडाच्या कडेला असलेली साल जिच्या सेल्स मेलेल्या असतात, म्हणून त्याला म्हणतात डेड बार्क. डेड बार्कच्या आतमध्ये असतात या रेडिश कलरच्या, ब्राऊन कलरच्या लाईव्ह बार्क. हा ब्राऊन कलर दिसतोय का? हा हे लाईव्ह बार्क. आणि कॅम्बियम लेअर हा त्यातला आतला जो दिसतोय का ब्राऊन कलरच्या आतला येलो पार्ट,
त्याला म्हणतात कॅम्बियम लेयर. कॅम्बियम लेयर. आणि ह्या ज्या दिसतात उभ्या उभ्या रेषा, याला म्हणतात मेडुलरी रेज. काय होतात? मेडुलरी रेज. कळालं का रे? ट्रंक ऑफ टिंबर याची फिगर हमखास एक्झामला येते. ओके, चला इकडे बघा. मग बघा मेन पार्ट्स काय आहे? ट्रंक ऑफ टिंबरचा मेन पार्ट आहे पीठ, जो सेंटरला आहे. पीठ इज द सेंटर पोर्शन ऑफ द ट्रंक ऑफ टिंबर. टिंबरच्या ट्रंकचा जो सेंटरचा पोर्शन आहे तो त्याचा मेन पार्ट आहे, त्याला म्हणतात पीठ. क्लिअर? पीठ पाहिलं आपण. दुसरं हार्टवूड, स्ट्रॉंग इनर पार्ट. त्या टिंबरचा जो ट्रंक आहे त्याच्या सेंटरचा जो स्ट्रॉंगर पार्ट आहे, सेंटरचा स्ट्रॉंगर पार्ट, त्याला म्हणतात हार्टवूड. हार्टवूड. नंतर येतं सॅपवूड. आता या हार्टवूडच्या बाहेर जो सॉफ्ट लेअर आहे, हार्टवूडच्या बाहेर जो आउटर सॉफ्ट लेअर आहे, हार्टवूडच्या बाहेर जो सॉफ्ट लेअर आहे, आउटर सॉफ्ट लेअर, त्याला म्हणतात सॅपवूड. सॅपवूड. कॅम्बियम लेअर, ग्रोथ लेअर. कॅम्बियम लेअर म्हणजे ग्रोथ लेअर असतो, जिथून पुढे ग्रोथ सुरू होते तुमच्या ट्रंकची. ग्रोथ असते ती, ग्रोथ लेअर म्हणजे कॅम्बियम लेअर. बार्क. बार्क म्हणजे झाडाची साल. तुमच्या टिंबरला प्रोटेक्ट करण्याकरता, टिंबरच्या ट्रंकला प्रोटेक्ट करण्याकरता आउटर साइडला असते बार्क, म्हणजे झाडाची साल, जी झाडाच्या बुंद्याला प्रोटेक्ट करते. प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. ॲन्युअल रिंग. या ग्रोथ रिंग्ज असतात, अशा गोल 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 रिंग्ज असतात, त्याला आपण ॲन्युअल रिंग्ज म्हणतो. कळाले का रे मुद्दे? बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि याची डायग्राम हमखास एक्झामला येते. डायग्राम पुन्हा एकदा पाहून घ्या, जमेल? अशा पद्धतीने आपण पुढे 6 नंबरचा क्वेश्चन पाहिला, त्याचा आन्सर काय लिहायचं हे देखील पाहिलं की आपल्याला ट्रंक ऑफ टिंबरचा क्रॉस सेक्शन ड्रॉ करायला येतो आणि त्यावर तुम्हाला 4 सेंटेन्सेस लिहायचेत आणि लेबलिंग करायचे, नावं द्यायचे. जमेल? क्वेश्चन नंबर 7 आहे पहा बाळांनो. 7 नंबरचा क्वेश्चन आहे रिक्वायरमेंट्स ऑफ गुड टिंबर. मी केव्हा म्हणेल हे चांगल्या क्वालिटीचं टिंबर आहे? बघा त्याच्या काही रिक्वायरमेंट आहेत. हाय स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी. जर त्या ठिकाणी टिंबरची स्ट्रेंथ खूप चांगली आहे, टिंबरची स्ट्रेंथ खूप चांगली आहे आणि टिंबर हे ड्युरेबल आहे, टिंबर हे ड्युरेबल आहे, टिकाऊ आहे, लाकूड हे टिकाऊ आहे, त्याची ड्युरेबिलिटी चांगली आहे, त्याची स्ट्रेंथ सुद्धा जास्त आहे, तर त्याला म्हणतात गुड टिंबर. दुसरं, हे वेल सीझन्ड टिंबर पाहिजे, पूर्णतः वाळलेलं टिंबर पाहिजे. वेल सीझन्ड टिंबर, त्याची वाढ प्रमाणात झालेली पाहिजे, ते पूर्णतः ड्राय पाहिजे. वेल सीझन्ड टिंबर पाहिजे. फ्री फ्रॉम डिफेक्ट, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे डिफेक्ट नसावेत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे डिफेक्ट नसावेत, डिफेक्ट पासून फ्री पाहिजे टिंबर. रेजिस्टंट टू टर्माइट्स अँड फंगी. लक्षात ठेवा, टिंबर वरती फंगी म्हणजे बुरशी लागायला नको, टर्माइट म्हणजे वाळवी लागायला नको. टर्माइट आणि फंगी यांना रेजिस्ट केलं पाहिजे टिंबरने. इट शुड बी रेजिस्टंट टू टर्माइट्स अँड फंगी. इझिली वर्केबल, बरं त्याच्याबरोबर इझिली काम करता आलं पाहिजे, इझिली हवा तो शेप देता आला पाहिजे, इझिली वर्केबल. आणि लुक कसा पाहिजे? गुड ॲपरन्स, लुक चांगला पाहिजे. ह्या प्रॉपर्टीज असतील तर ते चांगल्या क्वालिटीचं टिंबर. काय काय की स्ट्रेंथ खूप जास्त पाहिजे, ड्युरेबिलिटी चांगली पाहिजे, वेल सीझन्ड टिंबर पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डिफेक्ट नसावेत, फ्री फ्रॉम डिफेक्ट पाहिजे, टर्माइट किंवा फंगीपासून, टर्माइट किंवा फंगीला रेजिस्ट केलं पाहिजे, वर्केबल पाहिजे आणि लुक चांगला पाहिजे. ह्या प्रॉपर्टी असतील तर ते गुड क्वालिटीचं टिंबर आहे. जमेल ना? आता पुढचा क्वेश्चन येतो बाळांनो, तो येतो सीझनिंग ऑफ टिंबर अँड डिफेक्ट. आता मला सांगा टिंबरचं सीझनिंग करणं म्हणजे काय? तर सीझनिंग ही एक प्रोसेस आहे जी लाकडावर केली जाते, याला म्हणतात सीझनिंग प्रोसेस ऑफ टिंबर. इथं टिंबरचा अर्थ तुम्हाला घ्यायचा लाकूड आणि त्याच्यावर आपण एक प्रोसेस करतो, त्या प्रोसेसला म्हणतात सीझनिंग प्रोसेस. प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग मॉइश्चर फ्रॉम द टिंबर. सीझनिंग प्रोसेसमध्ये आपण काय करतो? लाकडाला फक्त उन्हात वाळवतो. लाकडाला जर उन्हात वाळवलं तर त्यातलं मॉइश्चर लगेच निघून जातं. मग टिंबरला उन्हात वाळवलं का त्यातलं मॉइश्चर रिमूव्ह होतं. या प्रोसेसला म्हणतात सीझनिंग प्रोसेस. द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग मॉइश्चर फ्रॉम द टिंबर. टिंबरमधून मॉइश्चर रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे त्याला सीझनिंग प्रोसेस म्हणतात. मग आपलं टिंबर हे व्यवस्थित वाळवलेलं पाहिजे, ते वेल सीझन्ड टिंबर पाहिजे,
म्हणजे त्याची ड्युरेबिलिटी वाढते, स्ट्रेंथ वाढते. बरं टाइप्स ऑफ टिंबर. बरं सिझनिंगचे 2 टाईप आहेत. नॅचरल सिझनिंग. मग नॅचरल सिझनिंग मध्ये काय होतं, फक्त हवा त्याला लागते सारखी सारखी, पाऊस पडतच नाही एखाद्या भागात, मग तिथालच्या लाकडाला सारखी गरम हवा लागून लागून त्याच्यामधलं मॉइश्चर रिमूव्ह होतं त्या टिंबरमधलं, त्याला म्हणतात नॅचरल सिझनिंग. मग नॅचरल सिझनिंग कशामुळे झालं, हवेमुळं, याला म्हणतात एअर सिझनिंग. आर्टिफिशियल सिझनिंग असतं, याला आपण भट्टीमध्ये भाजवतो. लाकूड घ्यायचं, त्यातलं मॉइश्चर काढण्याकरता त्याला भट्टीत भाजायचं. भाजल्यामुळं काय होतं, लाकडाचं मॉइश्चर रिमूव्ह होतं, याला म्हणतात आर्टिफिशियल सिझनिंग म्हणजे किल्न सिझनिंग. याला इथं लाकूड भट्टीत भाजवलंय आणि त्या हवेने ऑटोमॅटिक ते नॅचरल सिझनिंग झालेलं आहे. मला वाटतं सिझनिंग आणि सिझनिंगचे 2 टाईप कळालेत. सेंटेन्स लिहिता येतील. मग लाकडाचं जे काही मॉइश्चर आहे ते रिमूव्ह करण्याकरता त्याला भट्टीत भाजल्या जातं, त्याला म्हणतात आर्टिफिशियल सिझनिंग. आणि एअरमध्ये पण सिझनिंग होतं, ते नॅचरल सिझनिंग. बरं टिंबरमध्ये कोणकोणते डिफेक्ट्स असतात. आता टिंबर मी बाजारामध्ये विकत घ्यायला जातोय, पण टिंबरमध्ये कोणकोणते डिफेक्ट्स असतात. टिंबरमध्ये असतात नॉट्स. नॉट्स म्हणजे ना गोळे गोळे असतात. टिंबरमध्ये नॉट्स असतात, ते नसावेत. टिंबरमध्ये असतात क्रॅक्स. टिंबरमध्ये असतात शेक्स. टिंबरमध्ये असतं वॉर्पिंग. टिंबरमध्ये फंगी लागलेली असते. लाकडाला फंगी लागली, बुरशी लागली का ते लाकूड कुजतं, किंवा त्या लाकडाला इन्सेक्ट अटॅक असतो, म्हणजे वाळवी वगैरे लागते, मग ते लाकूड खराब क्वालिटीचं आहे. मग लाकडामध्ये हे डिफेक्ट पाहायला मिळतात. नॉट्स पाहायला मिळतात, क्रॅक्स आणि शॅक्स पाहायला मिळतात, वॉर्पिंग पाहायला मिळतं, ते लाकूड कुजलेलं असतं, डीके पाहायला मिळतो, आणि त्याच्यावर इन्सेक्ट अटॅक सुद्धा पाहायला मिळतो. दीज आर द डिफेक्ट्स इन द टिंबर. हे पण एक्झामला येतं बरं का. इकडे बघा, या ठिकाणी आपल्याला नॉट्स पाहायला भेटतात, गठुळ्या गठुळ्या असे नॉट्स, म्हणजे हे डिफेक्ट आहे टिंबर मधले. टिंबरमध्ये अजून एक डिफेक्ट पाहायला भेटतो, स्प्लिट. म्हणजे कधी कधी ना तो लाकूड दुभंगलेलं असतं, दुबाळलेलं लाकूड, स्प्लिट, हा पण एक डिफेक्ट आहे. किंवा त्याला क्रॅक पाहायला भेटतात, क्रॅक्स. किंवा काही काही ठिकाणी शेक पाहायला भेटतो, म्हणजे लाकूड हलवलं का व्हायब्रेट झाल्यासारखं वाटतं, याला म्हणतात शेक. हा पण एक डिफेक्ट आहे. कधी कधी लाकडामध्ये अशा वेव लाईक पॅटर्न पाहायला भेटतो, म्हणजे लाकूड असं वाकडं तिकडं असतं, असा वेव लाईक पॅटर्न. कधी कधी त्याच्यामध्ये ना आपल्याला असं क्रूक पाहायला भेटतं, मध्येच फुगलेलं लाकूड, किंवा मध्येच खाली असं खाली दबलेलं लाकूड, कप, किंवा मध्येच असं वरच्या वरच्या बाजूला गेलेला क्रॅक, चेक. अशा पद्धतीचे वेगवेगळे डिफेक्ट पाहायला भेटतात. कधी कधी ते लाकूड कुजलेलं असतं, त्याला फंगी झालेलं असते. कधी कधी त्या लाकूडवर इन्सेक्ट अटॅक असतो, म्हणजे त्याला वाळवी लागलेली असते. मग हे काय सगळे टिंबरमध्ये येणारे डिफेक्ट. काय डाऊट आहे का पहा बरं. पुढचं आहे बाळांनो, आता टिंबरमध्ये येणारे डिफेक्ट आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत ब्रिक्स. ब्रिक्समध्ये आपण पाहणार आहोत की ब्रिकचे टाइप्स कोणते कोणते, ब्रिकचं स्केच कसं काढायचं, आणि ब्रिकची साईज काय पाहिजे. इकडे पहा, टाइप्स ऑफ ब्रिक्स. आता ब्रिकचे टाइप्स पाहिले तर देअर आर 4 टाइप्स ऑफ ब्रिक्स. ब्रिक्सचे 4 टाइप असतात बरं. ब्रिक्सचे टाइप्स किती, 4 टाइप. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, फोर्थ क्लास, 4 क्लासच्या ब्रिक्स आहेत. ज्या फर्स्ट क्लास ब्रिक असतात त्या हाय क्वालिटी ब्रिक्स असतात. फर्स्ट क्लास ब्रिक या हाय क्वालिटी ब्रिक्स असतात. सेकंड क्लास ब्रिक या मॉडरेट क्वालिटीच्या ब्रिक्स असतात. सेकंड क्लास ब्रिक्स या मॉडरेट क्वालिटीच्या ब्रिक्स असतात. थर्ड क्लास ब्रिक या लो क्वालिटीच्या ब्रिक असतात. आणि फोर्थ क्लास ब्रिक या खूप जास्त भाजलेल्या विटा असतात, ओव्हरबर्न्ड. फर्स्ट क्लास ब्रिक हाय क्वालिटीच्या असतात, सेकंड क्लास ब्रिक मॉडरेट क्वालिटीच्या असतात, थर्ड क्लास ब्रिक या लो क्वालिटीच्या असतात, आणि फोर्थ क्लास ब्रिक या जास्त भाजलेल्या असतात, ओव्हरबर्न्ड ब्रिक्स असतात या. बर, ब्रिकची स्टँडर्ड साईज काय, टाइप्स तर कळाले, यात तुम्ही एक्सप्लेन करू शकता एक एक ओळ. आता स्टँडर्ड साईज काय, भारतामध्ये जर पाहायला गेलं इंडियामध्ये, तर ब्रिकची स्टँडर्ड साईज आहे 190 mm, 190 mm बाय 90 mm बाय 90 mm. मध्ये ही साईज आहे. सेंटीमीटरमध्ये 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर, 19 बाय 9 बाय 9 सेंटीमीटर. ही झाली मॉड्युलर ब्रिकची स्टँडर्ड साईज. मॉड्युलर ब्रिकची स्टँडर्ड साईज आहे. जर कडेने आपण मॉर्टर पकडलं, मॉर्टर, तर याच्यामध्ये 10-10 mm वाढवले जातात.
आता तुम्ही पहा ब्रिकच्या कडेने सिमेंट मॉर्टर असतं ना ब्रिक वर्क करताना, मग ते असतं विथ मॉर्टर 200 बाय 100 बाय 100 mm. कळालं का रे? ब्रिकची स्टँडर्ड साईज आणि ब्रिकचे टाइप्स येईल लिहिता. आता पाहायचंय बाळांनो आपल्याला ब्रिकचं स्केच. चला पाहूया. हे बघा अशी तुम्हाला ब्रिकची फिगर काढायची 3D क्यूब. थोडक्यात ब्रिकच्या फिगरमध्ये जो खड्डा असतो ना याला म्हणतात फ्रॉग. काय म्हणतात? फ्रॉग. मध्ये असतो हा फ्रॉग किंवा इंडेंट. कशासाठी असतो बरं हा फ्रॉग? सिमेंट मॉर्टर त्याच्यात भरल्यानंतर जे काही लॉकिंग आहे एका वीट बरोबर दुसरी वीट लॉक व्हावी, सिमेंट मॉर्टर बरोबर त्याच्यामध्ये सेट व्हावं, याच्याकरता मध्ये फ्रॉग असतो. म्हणजे आपली ब्रिकवरची स्ट्रेंथ वाढते, त्यासाठी असतो मध्ये फ्रॉग किंवा इंडेंट. या बाजूचा जो फेस आहे ना याला म्हणतात हेडर फेस. या बाजूचा जो फेस आहे ना याला म्हणतात स्ट्रेचर फेस. हेडर फेस. खालचा जो भाग आहे ना त्याला म्हणतात बेड. आणि हा जो एज दिसतोय का, हा एज, याला म्हणतात एज. फक्त एज. ओके. अशी फिगर तुम्हाला ड्रॉ करावी लागेल. डाऊट आहे? समजलं? मग ब्रिकचे टाईप, स्टँडर्ड साईज आणि स्केच कळालंय कसं काढायचंय. आता पुढचा पॉइंट आहे सिमेंट. सिमेंटचे टाइप्स आणि प्रॉपर्टी कोणत्या? तसं सिमेंटचे खूप सारे टाइप्स आहेत बरं. देअर आर व्हेरियस टाइप्स ऑफ सिमेंट. वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट मार्केटमध्ये आज अवेलेबल आहे. पहिलं येतं ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट म्हणजे ओपीसी सिमेंट. हे जनरल कन्स्ट्रक्शन करता वापरलं जाणारं सिमेंट आहे. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट तुम्हाला माहिती आहे इंग्लंडमध्ये ना पोर्टलँड नावाचं एक लोकेशन आहे, तिथे सिमेंटला तयार करण्यासाठी लागणारा दगड सापडला होता, म्हणून त्याला म्हणतात ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट म्हणजे ओपीसी सिमेंट. जनरल कन्स्ट्रक्शनला हे सिमेंट वापरतात जनरली. पोर्टलँड पोझोलोना सिमेंट याला म्हणतात पीपीसी. या सिमेंटमध्ये पोझोलोना असतं, पोझोलोना, म्हणून याला म्हणतात पोर्टलँड पोझोलोना सिमेंट. हे ड्युरेबल असतं आणि याच्यातून फार जास्त हीट बाहेर जात नाही, म्हणजे याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कमी आहे. लो हीट सिमेंट आहे आणि हे सिमेंट टिकाऊ आहे, ड्युरेबल आहे. तिसरं रॅपिड हार्डनिंग सिमेंट. रॅपिड हार्डनिंग सिमेंट म्हणजे हे सिमेंट खूप लवकर हार्ड होतं. हे सिमेंट पटकन हार्ड होतं, म्हणजे या सिमेंटला स्ट्रेंथ लवकर मिळते, अर्ली स्ट्रेंथ गेन. हे सिमेंट लवकर हार्ड होतं, त्याचा इनिशियल सेटिंग टाइम खूप कमी आहे, त्यामुळं काय होतं हे सिमेंट लवकर स्ट्रेंथला गेन करतं. हे सिमेंट लवकर हार्ड होतं, म्हणून याचं नाव आहे रॅपिड हार्डनिंग सिमेंट. लो हीट सिमेंट डॅम करता, मास कॉन्क्रीट करता, जिथं मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटिंगचं काम करायचंय त्याला म्हणतात मास कॉन्क्रीट. डॅममध्ये सुद्धा हे लो हीट सिमेंट वापरतात. मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटचं काम करायचं असेल तर लो हीट सिमेंट वापरतात. सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट. समजा तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय समुद्राच्या एखाद्या आजूबाजूला, मरीन कन्स्ट्रक्शन किंवा केमिकल फॅक्टरीच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन करताय, केमिकल एरिया किंवा मरीन एरियामध्ये जर कन्स्ट्रक्शन करताय तर सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट वापरतात. सल्फेटला रेजिस्ट करणारं सिमेंट असतंय, म्हणजे तुमच्या सिमेंटवर सल्फर अटॅक होत नाही. व्हाईट सिमेंट, जिथं डेकोरेशनचं काम येतं ना तिथं व्हाईट सिमेंट वापरतात, पांढऱ्या रंगाचं सिमेंट. अजून कलर्ड सिमेंट पण असतात. हे झाले बाळांनो सिमेंटचे वेगवेगळे टाइप्स. यात काय डाऊट आहे का? पहा काय डाऊट? सिमेंटचे टाइप्स पाहिले. आता सिमेंटच्या प्रॉपर्टीज पहा. सिमेंटच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या पाहिल्या पाहिजे? फाईननेस. सिमेंट एकदम फाईन पाहिजे. हातामध्ये घेतलं ना तर हाताला मिठासारखं लागलं नाही पाहिजे. तुम्हाला मीठ माहिती ना हातात घेतल्यावर कसं लागतं? चरचर. म्हणजे थोडक्यात ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. आपल्याला ॲमॉर्फस स्ट्रक्चर पाहिजे. पावडर तोंडाला लावायची पावडर हातात घेतल्यावर कशी लागते तसं सिमेंट लागलं पाहिजे. म्हणजे सिमेंटचा पार्टिकल जितका जास्त फाईन तितकी क्वालिटी चांगली. सिमेंटमध्ये फाईननेस पाहिजे, म्हणजेच काय, त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढते, सेटिंग टाइम त्याचा इम्प्रूव्ह होतो. सेटिंग टाइम आणि स्ट्रेंथ वाढवण्याकरता फाईन सिमेंट पाहिजे. दुसरं सेटिंग टाइम, इनिशियल आणि फायनल सेटिंग टाइम. सेटिंग टाइम त्याचा प्रॉपर पाहिजे, इनिशियल आणि फायनल सेटिंग टाइम त्याचा फिक्स पाहिजे. स्ट्रेंथ
त्या सिमेंट जवळ मॅक्सिमम स्ट्रेंथ ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते, म्हणून सिमेंटची स्ट्रेंथ ही जास्त पाहिजे. साऊंडनेस, सिमेंट हे साऊंड पाहिजे. नो एक्सपान्शन आफ्टर सेटिंग, म्हणजे सिमेंट जर ड्राय झालं तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला नको, आणि सिमेंट जर ओलं झालं तर ते एक्सपान्शन त्याचं व्हायला नको, म्हणजे एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून सिमेंट जवळ साऊंडनेस ही प्रॉपर्टी पाहिजे. कन्सिस्टन्सी, वॉटर रिक्वायरमेंट, वॉटर रिक्वायरमेंटवर कन्सिस्टन्सी, त्याची कन्सिस्टन्सी चांगली पाहिजे. कोणाची? सिमेंटची कन्सिस्टन्सी एकदम ओके पाहिजे, म्हणजे कमीत कमी पाण्यात सिमेंट तयार झालं पाहिजे, एकसारखी सिमेंट तयार झालं पाहिजे. हीट ऑफ हायड्रेशन, हीट ऑफ हायड्रेशन त्याचं कमी पाहिजे, म्हणजे जेव्हा सिमेंटची पाण्याबरोबर रिॲक्शन होते तेव्हा खूप सारी हीट बाहेर पडते, कारण ती एक्झोथर्मिक रिॲक्शन असते, हायड्रेशन रिॲक्शन असते. मग जी काही हीट रिलीज केली जाते ड्युरिंग केमिकल रिॲक्शन बिटवीन सिमेंट अँड वॉटर, तर त्या ठिकाणी ती हीट कमीत कमी रिलीज झाली पाहिजे. हीट ऑफ हायड्रेशन कमी पाहिजे, कन्सिस्टन्सी चांगली पाहिजे, साऊंडनेस जास्त पाहिजे, स्ट्रेंथ खूप चांगली पाहिजे, सेटिंग टाइम प्रॉपर पाहिजे, आणि फाईननेस सुद्धा चांगला पाहिजे. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ सिमेंट. एक्झामला लिहायचं आहे तुम्हाला. पुढचं येतं क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया 2005. नॅशनल बिल्डिंग कोड म्हणजे NBC, बरं का. NBC म्हणजे नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया 2005. याच्यानुसार बिल्डिंगचे केलेले क्लासिफिकेशन, बिल्डिंगचे क्लासिफिकेशन हे ऑक्युपन्सीनुसार केलेले आहेत, की बिल्डिंगचा नेमका पर्पज काय, त्याच्यानुसार हे बिल्डिंगचे केलेले टाइप्स आहेत. बिल्डिंगचे केलेले क्लासिफिकेशन NBC ने केलेत, म्हणजे नॅशनल बिल्डिंग कोडने केलेले क्लासिफिकेशन आहे. ग्रुप ए क्लासिफिकेशन, याच्यामध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग येते. रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये माणसं राहतात, रेग्युलर राहण्याकरता घर, रेसिडेन्शियल बिल्डिंग असते, त्यात हाऊस येतात, फ्लॅट येतात, अपार्टमेंट येतात, हे काय रेसिडेन्शियल बिल्डिंग. ग्रुप बी मध्ये येतात एज्युकेशनल बिल्डिंग, जिथं शिकवलं जातं. एज्युकेशनल बिल्डिंग म्हणजे शैक्षणिक वापराकरता असलेल्या इमारती. एज्युकेशनल बिल्डिंग मध्ये येतात स्कूल्स, कॉलेजेस. ग्रुप सी मध्ये येतं इन्स्टिट्यूशन बिल्डिंग, म्हणजे अशी बिल्डिंग जिथं इन्स्टिट्यूट आहे. इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग मध्ये येतं हॉस्पिटल, जेल, हॉस्पिटल आहे, जेल आहे, तुरुंग आहे. ग्रुप डी मध्ये येतं असेंब्ली हॉल, असेंब्ली बिल्डिंग, जिथं मोठे मोठे असेंब्ली हॉल असतात, जसं की थिएटर आहे, हॉल आहे. ग्रुप ई मध्ये येतं बिझनेस बिल्डिंग, म्हणजे जिथं बिझनेस केला जातो ती बिल्डिंग, ज्याच्यामध्ये येतं ऑफिस, बँक ऑफिस, बिझनेस बिल्डिंग असतात. ग्रुप एफ मध्ये येतात मर्सेंटाईल बिल्डिंग, मर्सेंटाईल बिल्डिंग मध्ये येतात शॉप्स, शॉप्स म्हणजे दुकानं, जिथं वेगवेगळे शॉप्स असतात. आणि मॉल, शॉप्स आहे, मॉल आहे, हे मर्सेंटाईल बिल्डिंग मध्ये येतात. ग्रुप एफ मध्ये तिथं व्यवहार केला जातो, वस्तू विकली जाते किंवा विकत घेतली जाते, त्याला शॉप्स आणि मॉल्स म्हणतात. ग्रुप जी मध्ये येतात इंडस्ट्रियल बिल्डिंग, इंडस्ट्रियल बिल्डिंग मध्ये येतात फॅक्टरीज, इंडस्ट्रियल बिल्डिंग मध्ये येतात फॅक्टरीज, कंपन्या. ग्रुप एच मध्ये येतात स्टोरेज बिल्डिंग, स्टोरेज बिल्डिंग म्हणजे जिथं काहीतरी स्टोअर केलं जातं, जसं की वेअर हाऊस, स्टोरेज बिल्डिंग आहे, जिथं काहीतरी स्टोअर केलं जातं. ग्रुप जे मध्ये येतात हजार्डस बिल्डिंग म्हणजे धोकादायक इमारती, त्याच्यामध्ये येतात केमिकल प्लांट, केमिकल प्लांट ही हजार्डस बिल्डिंग आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ग्रुपमध्ये बिल्डिंगचं वेगवेगळं क्लासिफिकेशन केलं NBC ने. हे हमखास एक्झामला येतं, स्टार करा. त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे बाळांनो, तो हमखास येतो म्हणजे येतो डिफरन्स बिटवीन लोड बेअरिंग अँड फ्रेम स्ट्रक्चर. लोड बेअरिंग स्ट्रक्चर जे असतं त्याच्यामध्ये बीम आणि कॉलम नसतात, डायरेक्टली स्ट्रक्चर असतं. आणि फ्रेम स्ट्रक्चरमध्ये सगळा लोड कॉलम आणि बीमवर असतो. ओके, मग लोड बेअरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स काय, तो हमखास एक्झामला येतो. बघा इकडं, लोड ट्रान्सफर, लोड ट्रान्सफर करण्याकरता बघा लोड कसा ट्रान्सफर होतो. लोड बेअरिंग स्ट्रक्चरमध्ये लोड ट्रान्सफर होतो थ्रू वॉल, भिंतीमधून लोड ट्रान्सफर होतो, म्हणून याला म्हणतात लोड बेअरिंग स्ट्रक्चर. लोड कॅरीड बाय द वॉल्स, लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे. इकडं लोड कॅरी करायला कॉलम आणि बीम असतात, इकडं लोड कॅरी करायला कॉलम आणि बीम्स असतात, म्हणून ते फ्रेम स्ट्रक्चर. इकडं लोड कॅरी करायला वॉल असतात. बरं, वॉल थिकनेस, आता सगळा लोड कॅरी करणाऱ्या भिंती आहेत, मग भिंतीची थिकनेस कशी असते, जास्त.
लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये भिंतीच्या थिकनेस जास्त असते. वॉल थिकनेस आर मोर. इथं भिंतीची जाडी जास्त असते. जुन्या काळात पहा बांधकाम भिंती जाड्या होत्या. आता भिंतीची थिकनेस कमी झाली का? कारण सगळा लोड कुठे आहे? कॉलम आणि बीमवर. इथं भिंतीची थिकनेस जास्त आहे, इथं भिंतीची थिकनेस कमी आहे. का? कारण सगळा लोड कॉलम आणि बीमवर आहे. हाईट, या बिल्डिंगची जी हाईट असते ती कमी असते. लो राईज बिल्डिंग असतात या. का? कारण याला जास्त लोड बिअर करता येत नाही. इथं मात्र बिल्डिंगची हाईट खूप जास्त असते. मल्टी स्टोरेड बिल्डिंग असतात या. हाय राईज बिल्डिंग असतात. का? कारण सगळा लोड कॉलम आणि बीमवर आहे इकडं. कॉस्ट पाहायला गेलं तर या बिल्डिंग इकॉनॉमिकल असतात. या खिशाला परवडण्याजोग्या असतात. कारण कॉलम आणि बीमला खूप सारं स्टील लागतं, ते खूप महाग होतं. मग लोड बेरिंग स्ट्रक्चर हे काय असतं? इकॉनॉमिकल. फ्रेम स्ट्रक्चर कसं असतं? कॉस्टली. पण जरी हे कॉस्टली असलं तर याची इफिशियन्सी जास्त आहे ना. तुम्ही एकावर एक 4 मजले बांधले तरी चालतात. इथं तुम्ही मॅक्सिमम एकच मजला बांधू शकता किंवा 2. हे इकॉनॉमिकल, हे कॉस्टली. फ्लेक्झिबिलिटी, लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये जास्त डिझाईन देता येत नाही. इथं डिझाईनमध्ये असलेलं फ्लेक्झिबिलिटी कमी आहे. तुम्ही फार येडवाकडं स्ट्रक्चर डिझाईन करू शकत नाही. का? कारण लोड सगळा भिंतीवर आहे. इकडं मात्र खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी डिझाईनमध्ये. इथं डिझाईनमध्ये फ्लेक्झिबिलिटी काय आहे? इथं डिझाईनमध्ये जास्त फ्लेक्झिबिलिटी यामुळे आहे. कशामुळं? कारण इथं सगळा लोड कॉलम आणि बीमवर आहे. फाउंडेशन, याचं फाउंडेशन असतं कंटिन्युअस वॉल फिटिंग. इथं डायरेक्ट कंटिन्युअस वॉल फुटिंगचं फाउंडेशन असतं आणि इथं आयसोलेटेड फुटिंग असतं किंवा मॅट फुटिंग असतं. अशा पद्धतीने बाळांनो लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चरचा डिफरन्स हमखास एक्झामला येतो. बघून घ्या. काय डाऊट? जेवढं मी या युनिटमध्ये सांगितलं तेवढं प्रॉपर करा. या ठिकाणी आपलं युनिट नंबर 1 कंप्लीट होतं. व्यवस्थित स्टडी करा. 12 मार्कचा युनिट आहे. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.